नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर गुढीपाडव्या विशेष स्पेशल रेसिपी बघत आहे, ते म्हणजे तांदळाची खीर कशी करायची ते बघतोय। आणि बघा, मस्त अशी दाटसर आणि क्रीमी बनून तयार होते। तुमची सुद्धा खीर अशी परफेक्ट प्रमाणात व्हावी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। स्टेप बाय स्टेप कृती आहे। दूध किती घ्यायचं, तांदूळ किती घ्यायचे याचं परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंतच बघावा लागेल, अजिबात कुठे स्किप करून बघू नका। तर मस्त ही गुढीपाडव्याला तांदळाची मस्त गोड खीर झालीच पाहिजे आणि नुसता सुवासाने खावीशी वाटेल अशी खीर आपण लगेच बनवायला सुरुवात करूया। आणि यापूर्वी मी खीर रिलेटेड बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहे, त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। चला तर मग आपण वेळ न गमावता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला मस्त अशी दाट परफेक्ट प्रमाणात खीर बनवायला लगेच सुरुवात करूया। इथं गॅसवर मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे। गरम करण्यासाठी दूध गॅसवर ठेवलं आहे। तर बाकीचं साहित्य सुद्धा बघून घेऊया। तर इथे 3 चमचे लांब दाण्याचा बासमती तांदूळ सर्वप्रथम तो धुवून घेतला आणि नंतर 1 तास छान पाण्यामध्ये भिजत ठेवला। तुम्ही बघू शकता मस्त असा दुप्पट तिप्पट फुलला आहे हे तांदूळ। तुमच्याकडे याऐवजी आंबेमोहोर, इंद्रायणी तुम्ही कोणताही बासमती तांदूळ घेऊ शकता। इथं 1 वाटी साखर घेतली, 1 चमचा वेलची पूड आहे, त्याचबरोबर आपल्याला ड्रायफ्रूटचे काप लागतील। इथे मी बदाम घेतली आणि 2 चमचे किसलेलं सुकं खोबरे आहे। तुम्ही याऐवजी ओलं खोबरं घेतलं तरी काही हरकत नाही। आता हे दूध आपल्याला 7 ते 8 मिनटं आटवून घ्यायचं। दूध आटते तोवर आपल्याला मिक्सरमध्ये हा तांदूळ पाण्यासकट घालायचा आहे आणि छान याची बारीक पेस्ट अशी करून घ्यायची। बघा, इथे मी 7 ते 8 मिनटं हे दूध थोडं आटवून घेतलं आणि यातील जी साय आहे, जी कडेने लागते ती यामध्येच खरडून घालायची आहे। लक्षात ठेवा, तांदळाची खीर करत असताना फुल क्रीम म्हशीचं दूध घ्या। तुम्ही जर पॉकेटचं दूध वापरसाल तर मग त्याची खीर ही छान लागणार नाही। बघा, 7 ते 8 मिनटं हे दूध मी थोडं आटवून घेतलं आणि त्याचबरोबर इथे मिक्सरमध्ये तांदूळाची व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतली। आता हे पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची। यातील जी तांदूळाची पेस्ट आहे ती शिजण्यासाठी 10 ते 12 मिनटं वेळ लागतो। तर मग हे दूध आणखी 10 ते 12 मिनटं छान असं आटवून घ्यायचं आहे। बघा, इथं आणखी 10 ते 12 मिनटं दूध मी छान आटवून घेतलं आहे आणि यातील आपण तांदूळाची जी पेस्ट घातली होती ती सुद्धा चेक करून बघूया। बघा, इथं बोटावर घ्यायची, छान ही अशी दाबून बघायची। बघा, व्यवस्थित अशी मॅश होते। बघा, यातील तांदूळाची जी पेस्ट होती ती सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे। तुम्ही दूध सुद्धा बघू शकता, मस्त असं दाटसर देखील झालं आहे। आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया। तर इथं साखर घालायची, त्याचसोबत वेलची पूड, किसलेलं सुकं खोबरं आणि ड्रायफ्रूटचे काप। यामध्ये मी बदाम घेतली, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घेऊ शकता। आता आणखी आपल्याला 5 ते 6 मिनटं साखर विरघळेपर्यंत हे दूध आणखी थोडं आटवून घ्यायचं आहे। बघा, इथं आणखी 5-6 मिनटं झाली आहे आणि तुम्ही बघू शकता दाटसर आणि मस्त अशी क्रीमी खीर झाली आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता, क्या बात आहे। मस्त परफेक्ट प्रमाणात ही खीर आपली बनवून तयार आहे आणि सुगंध तर खूप छान येतोय। नुसत्या सुवासाने खावीशी वाटते ही खीर। तर परफेक्ट प्रमाणात इथं आपली खीर बनवून तयार आहे। आता आपण गॅस करूया बंद। आहा, क्या बात आहे, मस्त अशी याची चव खूप छान लागते। तर तुम्ही गरमागरम ही तांदळाची खीर मस्त पुरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाल्ली तरी काहीच हरकत नाही, किंवा मग ही खीर तुम्ही थंड झाल्यावर अशीच सुद्धा पिऊ शकता, खूप छान लागते। गुढीपाडवा आहे आणि नुसता सुवासाने खावीशी वाटणारी खीर झालीच पाहिजे। आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी क्रीमी आणि दाटसर ही खीर बनवून तयार आहे। तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला नक्की ही खीर बनवून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे।
आणि कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.